नमस्कार, मी जयवर्धन भोसीकर. आपण पाहत आहात खबर आप तक. आणि माझ्या पाठीमागे जे पूल आहे हे नवीन पूल आहे. कालपुराचं बांधकाम झालेलं आहे आणि आपण पाहू शकता हे कशा पद्धतीने ढासळलेलं आहे. म्हणजे हा विकास आहे का? या पुलाला बांधून काही वर्ष पण झाले नाहीत. 1-1.5 वर्षाचा 2 वर्षाचा कालावधी असेल जास्तीत जास्त. तर हा पूल पूर्णपणे ढासळलेला आहे आणि आपले जे कामं चालू आहेत हे कामाचं एक उदाहरण म्हणून आपण याला पाहू शकता कशा पद्धतीने हे ढासळलेलं आहे. आणि या रस्त्याची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. त्या साईडनं GGS कॉलेजच्या त्या साईडनं ती वाहतूक चालू आहे. आणि वरचा जो भाग आहे पुलाचा तो पूर्णपणे वरचा जो रस्ता आहे तो कधी पण खाली पडू शकतो. तो ढासळलेला आहे आणि असं ढासळल्यामुळं आपला विकास कसा होत आहे आपण पाहत आहात. जयवर्धन भोसीकर, खबर आप तक. आमचं तर डेली त्याच्यावर ऑब्झर्वेशन आहे. असं काही म्हणजे कुठं होईल म्हणून असं वाटलं नाही. मी वरी जाऊन सनी चेक केला तर वरी एका गाडीनं भिंतीला क्रॅश मारलेला आहे. त्याचा व्हिडिओ पण आहे आपल्याकडे. तुटला आहे वरी. क्रॅश कधी मारला होता? तर क्रॅक तर अगोदर बघितला नाही, पण हे झालं कशामुळं मी ते चेक करायला गेलतो वरी. तर वर आढळून आलाय की क्रॅश बॅरियर तुटलेला आहे. यापूर्वी सुद्धा एकदा या पुलाचं काम केलं असं सांगितलं जाते वाकला म्हणून, खरं आहे कधी? नाही, अगोदर कुठं काहीच झालेलं नाही सर. इथला लाईटचा पूल का हटवला गेला? तिथे जे पूल कोणता? होता, लाईटचा पूल जो खांब होता तो सुद्धा हटवण्यात आला. लाईटचा पोल ते हे झालता म्हणून हटवला, त्याला वाकला होता म्हणून हटवला. त्याला लाईटच्या पोलचा आणि याचा संबंध येत नाही ना इथं सर. पण काम केलं असं सांगितलं जाते मला. कोणता? जो काही पडलेला भाग आहे पुलाचा, हा. त्याचा पण काही भाग पडला, यापूर्वी वाकला होता आणि त्याचं पण नाही काम नाही नाही, अगोदर काहीच इथला कोणताच वाकलेला भाग दुरुस्त केलेला नाही. नागरिक सांगतायत की तुम्ही सांगा काय म्हणणार? तर आता याच्यामध्ये 2 कारण असू शकते. रात्री एक 4.6चा भूकंप झालेला आहे. याच्या अगोदर म्हणजे असं वॉल मध्ये काही बल्कनेस वगैरे काहीच नव्हता. तर कामाची दर्जा तर योग्य आहे. कामाच्या दर्जाबद्दल 2 वर्षांना ट्रॅफिक चालू आहे. असं तर नाही आहे की आज काम केलं आणि लगेच हे झालंय. 2 वर्षांना ट्रॅफिक त्याच्यावर चालू आहे. एवढा छोटा 4 रस्ते नाही, ती शक्यता सांगतो मी म्हणजे शक्यता सांगतो. एक साधी वीट सुद्धा जिल्ह्यात कुठे हादरली नाही आणि तुम्ही मी कोट्यवधी रुपयाचं भूकंपामुळं पडलं म्हणजे एक शक्यता सांगायलो सर. म्हणजे हे भूकंपानं पडला असू शकते असं तुम्हाला वाटतं? कारण दुसरं कारण काहीच नाही ना. आपण हे बघा 2 वर्षांना स्मूथली ट्रॅफिक चालू आहे. कुठं काही बल्जिंग नाही, त्याच्यात काही नाही. यातलं जे मटेरियल निघलं याची चौकशी होणार आहे का? हे दर्जा त्याचा योग्य आहे किंवा नाही असं संदर्भामध्ये? नाही, ते चेक करू शकतो ना. दर्जा चेक करायला काही अडचण नाही आहे. हे काम अजूनही सुरू आहे. बाकी ठिकाणी काय सुरक्षितता बाळगली जात आहे? नाही, पूर्ण टेक्निकल स्पेसिफिकेशन प्रमाणे आपण काम करतो सर. लेअर बाय लेअर करतो. असं नाही आहे की पूर्ण काळजी घेऊनच करतोय. कामावर निरीक्षण करण्याची कुणाची जबाबदारी आहे? तुमच्या कामावर कोण निरीक्षण करतो? तर आमच्या कामावर तर आमचा खुदचा स्टाफ असतो आणि कन्सल्टंट पण असतात. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी कोण बघतात? एक इंडिपेंडंट इंजिनियर आहे ना, ते पण चेक करतात ना सर. ते बघतो मी इथं असं. हा.